सारे चंद्र सूर्य नभी अगणित तारे करता करविता तुझे सारे चंद्र सूर्य नभी चंद्र सूर्य नभी अगणित तारे करता करविता तुझे सारे उत्पत्ति स्थिती आणि हालय उत्पत्ति स्थिती आणि हालय राहो सृष्टीवरी केवलय राहो सृष्टीवरी गणराया राहो सृष्टीवरी गणराया राहो सृष्टीवरी केवलय निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी नादा तूनी नाद ब्रह्म नाद नादा तूनी नाद ब्रह्म नाद नादा तूनी नाद नादा तूनी नाद ब्रह्म नाद नादा तूनी नाद ब्रह्म नाद विश्वाचाही तू घडविशी प्रपात विश्वाचाही तू घडविशी प्रपात संदिग्ध मना तू करविशी शांत संदिग्ध मना तू करविशी शांत चरणी तुझिया आम्ही झालो निवांत चरणी तुझिया गणराया चरणी तुझिया दत्तराया चरणी तुझिया आम्ही झालो निवांत निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी ओम गणपतये नमः ओम गणपतये नमः ओम गणपतये नमः निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी निराकार ओंकार ब्रह्मांड रूपी ब्रह्मांड रूपी ब्रह्मांड रूपी धन्यवाद रसिक श्रोते हो. ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत ते श्री क्षेत्र दत्त मंदिर सबनीसवाडा सावंतवाडी असं नामांकित आणि प्रासादिक असं हे ठिकाण आहे. सद्गुरू सारिखा पाठी राखा नारोपंतांची उपासना. नारोपंतांना एकदा स्वप्न पडलं की ते एका देवळात आहेत आणि त्या ठिकाणी दोन ब्राह्मण बसलेले आहेत. त्यापैकी एकाच्या हातामध्ये कागद होता आणि तो त्यांना असं सांगत होता की या ठिकाणी असं होणार, यास हा आधार. असे पाहून नारोपंत जागे झाले, पण त्या स्वप्नाचा हेतू काही त्यांना त्यावेळी कळला नाही. काळानुसार प्रापंचिक स्थितीचा कंटाळा येऊन एकांतात बसण्यासाठी नारोपंतांनी घराच्या कंपाऊंडमध्ये एक लहानशी जागा तयार करण्याचा विचार केला
आणि त्या मातीच्या राशीमध्ये एके दिवशी ज्यावर 2 पादुका कोरलेल्या आहेत असा चौकोनी दगड त्यांना मिळाला आणि हे कामाच्या आरंभी पादुका मिळणे हे एक शुभचिन्ह आहे असे त्यांच्या मनात येऊन ती जागा तयार करण्यात आली आणि त्या पादुका त्या ठिकाणी ठेवाव्या असे त्यांना त्या ठिकाणी वाटले. याचा अर्थ काय होतो की देवा तुझी मूर्ती रात्रंदिवसा माझ्या ध्यानात, त्याला लागेना अंत, स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त. अति सुंदर अशी दत्तभक्तीपर रचना आता या निमित्ताने ऐकूया. सादर करतायत ॲडव्होकेट सिद्धी परब. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात, दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात. त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत. रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त, पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त. त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, घडावाचा नाद घुमतो माझ्या कानात. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, घडावाचा नाद घुमतो माझ्या कानात. गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात, गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात. त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले आणि 100 रुपयांचं पारितोषिक देऊनही गेले. तर जोरदार टाळ्या आपण अशोक नाईक माझे अध्यक्ष यांच्यासाठी. आणि सिद्धी वन्समोर आले, पहिलाच आलाय, स्वामीच बोलले होऊन जाऊ. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, घडावाचा नाद घुमतो माझ्या कानात. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, घडावाचा नाद घुमतो माझ्या कानात. गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात, गुरुदेव दत्त मंत्र ठेवा
लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. धन्यवाद. त्या जागेमध्ये मध्यभागी एक पेढी ठेवून त्या पेढीवर पूर्वी सांगितल्याप्रमाणे पायात मिळालेल्या पादुका ठेवण्यात आल्या. त्याच्यामागे श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची आणि श्री दत्ताची तसबीर ठेवून पुढ्यात गुरुचरित्राची पोथी ठेवण्यात आली. इतर तयारी होताच पूर्वी घडलेल्या स्वप्नाचे एकदम स्मरण झाले आणि स्वप्नात पाहिले तेच हे आहे असे वाटून नारोपंतांना फारच आनंद झाला. काही दिवसांनी एका व्यक्तीने सांगितले की देवालयाच्या उंबरठ्यावर सुरेख संगमरवरी दगडावर कोरलेल्या पादुका आहेत आणि असे त्याच्यामध्ये आढळून आले. त्याच वेळी स्वप्नातही याच प्रकारची सूचना मिळाली. ही सर्व गोष्ट देवाची लीला समजून त्या पादुकांची भक्तिभावाने पूजा करण्यात आली. या गोष्टीमध्ये आपण अक्कलकोट स्वामींचा उल्लेख ऐकला. तर स्वामी समर्था माझे आई मजला ठाव द्यावा पायी. ऐकूया केतकीकडून ही सुंदर रचना. इथून कमी कर, इथून कमी कर. स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी तुझ्या विना कोणी नाही तुझ्या विना कोणी नाही तुझीच कृपा भरून राही स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा करूया जय जयकार तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार स्वामी समर्थांचा करूया जय जयकार तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार रूप लोचनी भरुनी राही रूप लोचनी भरुनी राही तुझीच कृपा भरुनी राही स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अजाणु बाहु रूपा मधुनी ब्रह्म सारी भेटते हो अजाणु बाहु रूपा मधुनी ब्रह्म सारी भेटते हो केशर गंधी कांती मधुनी तेज सांगते हो केशर
मधुने तेज जागते हो, तेज दाटले तुझ्या पायी, तेज दाटले तुझ्या पायी, तुझीच कृपा करुणी राही. स्वामी समर्थ माझी आई, स्वामी समर्थ माझी आई, मजला ठाव द्यावा पारी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. यानंतरची रचना जी आहे ती मुग्धा पंत वालावलकर सादर करते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. त्याच्या आधी थोडी मंदिराची आपण माहिती ऐकूया. ध्यानासाठी श्री दत्तांची मूर्ती आणण्यात आली आणि एका प्रसंगी सांगण्यात आलं की ती मूर्ती पूजण्याचा अधिकार नाही. नंतर शास्त्रानुसार पूजा करून ती पुन्हा देवळात स्थापित करण्यात आली. सुमारे 4-5 वर्षे गेली नाही तोच या कोकणच्या हवेमुळे वाळवीचा उपद्रव फार वाढला. त्यामुळे देवालयाच्या जीर्णोद्धार कार्यामध्ये ते सुरुवातीलाच करणं गरजेचं झालं आणि त्यानंतर वाळवी लागून सर्व लाकडं पूर्ण खराब झाली होती आणि भिंतीमध्येही वाळवीची वाढ झाली होती. या जीर्णोद्धारासाठी पुष्कळ लोकांनी आपणहून मदत केली. त्यामुळे पक्क्या विटांच्या भिंती बांधण्यात आल्या आणि सर्व फणसाच्या लाकडाचे कामही करण्यात आले. अशा प्रकारे सुमारे 500 रुपये खर्चाने हा त्या काळामध्ये जीर्णोद्धार झाला. पुढे नियमित पूजा भजन आणि उत्सव सुरू झाले. एकदा काही लोकांनी देवासाठी नाटक करण्याचा विचार मांडला, पण त्याऐवजी कीर्तन करण्याचा विचार झाला आणि एका हरिदासाने 7 दिवस कीर्तन केले. त्या काळामध्ये एक अनोखी घटना घडली. एक परकी माणूस देवळात आला आणि त्याच्या खिशात 20 रुपयांच्या कोर्ट फीच्या तिकिटाच्या नोटा होत्या आणि तो देवळाच्या मागच्या बाजूला बसून तंबाखू ओढत होता. उठताना त्याने तिथेच तंबाखूचा धूर सोडला. पुढे काय झालं मग बघूया. पण त्याआधी देवदेवतांच्या मध्ये भेद करू नये, भेदाभेद भ्रम अमंगळ असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे भेद म्हणजे फरक करणे आणि अभेद म्हणजे त्यामध्ये आपण काहीतरी साम्य बघायला जाणे. या दोन्ही गोष्टी निश्चित आहेत. ज्या देवता आपापल्या ठिकाणी समर्थ आहेत त्या आपल्या उत्तम प्रकारे आपल्या कार्यासाठी पूर्णपणे त्यांनी आपल्या स्वतःचं कार्य हातामध्ये घेऊन जगाचा उद्धार करायचं काम सुरू ठेवलेलं आहे. तर आपण सर्वसामान्यांनी त्या फक्त देवतांचे आशीर्वाद घ्यावेत. त्यामध्ये भेद करणं किंवा अभेद करणं हे अमंगळ आहे असं संत तुकाराम महाराज अगदी कळकळीने सांगतात. तीच रचना ऐकूया. मूळ गायली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी भुवानी. शांक नील यांचं संगीत आहे. ऐकूया. सावळी सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर, राहो निरंतर. हृदयी माझे आणिक काही इच्छा, आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड. तुझे नाम गोड, तुझे नाम गोड. पांडुरंगा विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. वैष्णवाचा धर्म, वैष्णवाचा धर्म. भेदाभेद भ्रम, भेदाभेद भ्रम अमंगळ.
भक्त भागवत कराल ते सत्य करा कराल ते सत्य करा विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग कोणाही जीवाचा ना घडो मत्सर कोणाही जीवाचा ना घडो मत्सर कोणाही जीवाचा जीवाचा न घडो मत्सर कोणाही जीवाचा न घडो मत्सर कर्म सर्वेश्वर पूजनाचे कर्म सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग कामणी एका देहाचे अवयव कामणी एका देहाचे अवयव कामणी एका कामणी एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम मंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय रसिक श्रोते हो, यानंतरची रचना डॉक्टर मानसी वझे आपल्यासमोर सादर करणार आहेत. आम्हा नकळे ज्ञान. त्याच्या आधी मगाच्या कथेतला थोडासा भाग. तो मनुष्य तंबाखू ओढतोय असं बघितल्यानंतर त्या माणसानं त्याला सांगितलं की तू देवासमोर तंबाखू फुकून धूर सोडला आहेस, या देवाचा अपमान झाला आहे, याकरता तुला देवदंड होणार, पण तू देवाकडे माफी मागून तुला जो दंड होईल तो देवाला ती रक्कम अर्पण कर. इतका प्रकार घडून तो आपल्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर खिशात पाहता 20 रुपयांच्या नोटा तिकिटा हरवल्या असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्या संबंधाने बराच शोध घेतला, परंतु तिकिटा मिळाल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा देवालयाकडे आला आणि देवाजवळ प्रार्थना केली. मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे माझ्याकडून चूक झाली आणि त्याबद्दल मला दंड झाला, हे योग्यच आहे, परंतु आता देवाने कृपया त्या तिकिटा मला परत करून कृपया मला समाधान द्यावं, असं काहीतरी करावं. त्यांच्या किमती इतकी रक्कम मी देवाच्या उत्सवाकरता अर्पण करीन. आणि अशी प्रार्थना केल्यानंतर लगेच त्याला अशी स्फूर्ती झाली की ज्या ठिकाणी आपण काल तंबाखू ओढण्याकरता बसलो होतो त्या ठिकाणी तिकिटा राहिले असतील का पाहावे. तो त्या ठिकाणी गेला आणि पाहिले असता त्याच्या खिशातील तिकिटांचे पुडके जसेच्या तसे त्याला मिळाले. हा इथला महिमा मी सांगतोय, जरा जोरदार टाळ्या त्यासाठी वाजवूया. आणि जेव्हा कधी आपल्याला प्रामाणिकपणे कळत नाही की वेदामध्ये काय सांगितलंय, उपनिषदामध्ये काय सांगितलंय, संतांचा आशीर्वाद काय आहे किंवा त्यांनी काय शिकवण दिले, हे जर कळत नसेल तर अगदी मनापासून देवासमोर उभं राहावं आणि एवढंच म्हणावं, आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हाला फक्त एकच कळतं, ते म्हणजे ईश्वराची भक्ती. ऐकूया अभिषेकी बुवांची पुन्हा एकदा राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेली ही सुंदर अशी रचना.
निर्माते आहेत किंवा ते लिहिणारे आहेत संत चोखा मेळा. ऐकूया. नकडे ज्ञान आभा नकडे ज्ञान नकडे पुराण वेदांचे वचन नकडे नकडे ज्ञान नकडे पुराण वेदांचे वचन नकडे नकडे ज्ञान. आगमाची आढी आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद नकडे आभा शास्त्रांचा संवाद नकडे आभा नकडे आभा नकडे आभा आभा नकडे ज्ञान. योग याग तप अष्टांग साधन योग याग तप योग याग तप योग याग तप अष्टांग साधन नकळेची दान रात ताप नकळेची दान रात ताप रात तप रात तप आभा नकडे ज्ञान. चोखा म्हणे
धन्यवाद श्रोते हो. समोर प्रेक्षकगृहामध्ये सगळेच आमच्यावर प्रेम करणारे, या विद्यालयावर प्रेम करणारे आपण सगळे आहात, गाण्यावर प्रेम करणारे आपण आहात. पण त्यामध्ये विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ता सीमा मटकर आणि त्यांच्या सगळ्या मैत्रिणी इथं आल्यात. आम्हाला खूप आनंद वाटला आणि नीता कुडतरकर खास वेळात वेळ काढून आल्यात, त्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद. त्यानंतरचं पुढचं गीत आपल्या आवडीचं आपण ऐकतो आहोत, दत्त दत्त नामाचा महिमा. आणि तो महिमा कशासाठी आहे त्याकरता आपण थोडीशी माहिती ऐकूया. यानंतर त्याने ताबडतोब त्या तिकिटांच्या किमती इतकी सर्व रक्कम उत्सवाकरता मंडळाच्या स्वाधीन केली. ही अनपेक्षित रक्कम मिळाल्याने मंडळींना आनंद झाला. त्यानंतर त्यांनी आणखी वर्गणी करून सुमारे 25 रुपये जमा केले. याप्रमाणे पहिला उत्सव मोठ्या आनंदाने पार पडला. याच मंडळींनी नित्य रात्री देवापुढे 2 तास भजन करणे आणि वारीत श्रींची पालखी काढणे अशी परंपरा सुरू केली आणि ती अद्यापही सुरू आहे. आणि तो दत्तनामाचा महिमा त्या काळापासून अखंडितपणे पुढे सुरू आहे आणि तो यावच्चंद्र दिवाकरो टिकणार आहे. तर तोच महिमा आपण ऐकूया. प्रवीण डवणे यांचे शब्द आहेत, नंदू होनप यांचं संगीत आहे आणि पंडित भक्तिरस गंधर्व पंडित अजित कुमार कडकडे यांनी गायलेली ही रचना दत्त दत्त नामाचा महिमा. दत्त दत्त नामाचा महिमा, दत्त दत्त नामाचा महिमा, दत्त दत्त नामाचा महिमा. भवसिंधू हा पार कराया, भवसिंधू हा पार कराया, अवतरली दत्त दत्त नामाचा महिमा, दत्त दत्त नामाचा महिमा, महिमा नामाचा महिमा. कृष्णा माई वाहे झुळ झुळ, कृष्णा माई वाहे झुळ झुळ, कृष्णा माई कृष्णा माई वाहे झुळ झुळ, कृष्णा माई वाहे झुळ झुळ. दत्त नाम हे मंजुळ, दत्त नाम हे मंजुळ, दत्त नाम हे मंजुळ. नरसोबाच्या वाणी मधुनी, नरसोबाच्या वाणी मधुनी, करूया गुरु दत्त दत्त नामाचा महिमा, दत्त दत्त नामाचा महिमा, महिमा नामाचा महिमा. औदुंबर तिथे जाऊ, गुरुरायाला हृदयी पाहू, औदुंबर तिथे जाऊ, गुरुरायाला हृदयी पाहू. औदुंबर तिथे जाऊ, गुरुरायाला हृदयी पाहू.
धामाचा महिमा धामाचा महिमा जटाश्रावण रुळती सुंदर मूर्तिमंत हे तेज मनोहर जटाश्रावर 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 रुळती सुंदर मूर्तिमंत हे तेज मनोहर सकल चराचर चरणावर हे सकल चराचर चरणावर हे आले रे शरणा दत्त धामाचा महिमा दत्त धामाचा महिमा महिमा धामाचा महिमा भवसिंधू हा पार कराया भवसिंधू हा पार कराया अवतरली धामाचा महिमा महिमा धामाचा महिमा धामाचा महिमा धामाचा महिमा धन्यवाद रसिक श्रोते हो. यानंतर डॉक्टर मानसी आपल्यासमोर एक चित्रपट गीत सादर करते, हृदयी प्रीत जागते. त्याच्या आधी आपण आपलं कथानक पूर्ण करूया. त्या उत्साहात नारोपंतांचा स्वतःचा संबंध फारच थोडा असा होता. संबंध फार थोडा असला तरी नारोपंतांच्या देवालयाकडे उत्साह वाढत असल्याची बातमी गावात पसरली. त्यामुळे लोकांकडून शक्य त्या प्रमाणामध्ये मदत होऊ लागली. दर साल उत्पन्न वाढत गेले आणि सुमारे 7-8 वर्षात 1000 ते 1200 पानांचा स्वयंपाक होऊ लागला आणि सुमारे 300 ते 400 रुपयापर्यंत खर्च पोहोचला. श्री गुरुद्वादशी आणि दत्त जयंती हे उत्सवही मोठ्या प्रमाणात होऊ लागले. या सर्व उत्सवामध्ये विशेष गोष्ट अशी होती की सुरुवातीला हातात पैसे नसताना काम सुरू केले की शेवटी जमा खर्चाचा ताळमेळ आपोआप जुळून येत असे. एकदा अणावकर या वकिलांना स्वप्न पडले की उत्सवात 4 रुपयांची तूट आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी विचारणा केली आणि त्यानंतर हिशोब केल्यावर खरोखरच 4 रुपयांची तूट असल्याचे आढळले. देवालयाच्या सभोवतालची जागा दलदलीची असल्यामुळे पावसाळ्यामध्ये चिखल होत असे, म्हणून सभामंडपाचा विचार झाला. परंतु गुरु महाराजांनी औदुंबराची फांदी तोडू नये आणि फरशी करावी असे सांगितले. त्यानुसार फरशी करण्यात आली आणि उन्हाळी मंडपाची व्यवस्था करण्यात आली. देवालयासमोर औदुंबराचे झाड आपोआप उगवले आणि त्या ठिकाणी पार बांधण्यात आला. त्या पारावर लोखंडी छप्पर घालून पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या पादुकांचं आपण या ठिकाणी दर्शन नेहमी घेतो. थोडंसं बाजूला जाऊन दत्तांच्यावर म्हणजे अतूट आणि अतिशय प्रीती असणारे असे एक कवी म्हणजे गरी माडगुळकर, तर त्यांची एक रचना आपण ऐकूया. बाबूजींनी संगीतबद्ध केलेली आहे. सुहासिनी या चित्रपटासाठी हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेली ही रचना आपल्याला ऐकूया. राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता.
जाणता अजाणता निमंत्रणाविना पुन्हा हौस येतो बली निमंत्रणाविना पुन्हा हौस येतो बली नाद चित्र रेखितो तुझेच मंद पूजनी वेड वाढून तो उडून जाय मागुता हृदयी प्रीत साधते जाणता अजाणता हृदयी प्रीत साधते जाणता अजाणता रसिक श्रोते हो, 26 मार्चला आपण रामनवमीचा उत्सव साजरा केला आणि उद्या 2 तारखेला हनुमान जयंती आहे आणि त्याच्यामध्ये हा आपला कलशारोहण सोहळा येतोय. तर या निमित्ताने एकदा रामजन्माचं गीत पुन्हा एकदा ऐकूया. फरमाईश स्वरूपामधलं हे गीत आहे. राण्या करतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे 4 महान. हे यज्ञपुरुषाचं वचन खरं ठरलं. त्या पायसाच्या सेवनानंतर राजा दशरथाच्या 3ही राण्या गर्भवती झाल्या. यथाकाली त्या प्रसूतही झाल्या. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना अनुक्रमे श्रीराम, त्यानंतर लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे 4 पुत्र झाले. नगरवासियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. श्रीरामाधिक भावंडे रांगू लागली तरी रामजन्माचे गीत अयोध्येतील स्त्रिया गात होत्या. पुन्हा पुन्हा गात होत्या. राम जन्म लाग सखी राम जन्मला. चैत्र मास यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरी वात उष्ण है इति 2 प्रहरी प्राकशिरे सूर्य थांबला. राम जन्मला सखे राम जन्मला. राम जन्मला सखे राम जन्मला. कौसल्या राणी उघडी लोचने विपुन राय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला. ओघळले आसु सुखे कंठ दाटला. राम जन्मला सखे राम जन्मला. राम जन्मला सखे राम जन्मला. राज तुम्ही सौख्य परमणी सौख्य परमणी आलाहून अंबरच्या निरुंदणी निरुंदणी. तुंतुबीचा नाद तोच
उच्चरवे वायुत्यास हसून बोलला उच्चरवे वायुत्यास हसून बोलला राम जन्मला 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 थोडीशी आधी कथा सांगतो मग नाट्यपदाकडे येतो. ज्या ठिकाणी पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत तेथे नित्य अगदी मनपूर्वक आणि एकादशीपूर्वक ब्राह्मणाकडून पूजा होत असते. इतर भक्तांना अभिषेक करावयाचा असल्यास तो याच पादुकांच्यावर केला जातो. देवालयातील मूर्तीची मात्र स्वतः लेखकाकडूनच पूजा केली जाते आणि तेथे नेहमी नंदादीप प्रज्वलित असतो. पादुकांच्या पूजेसाठी सध्या जे ब्राह्मण या ठिकाणी आहेत ते विशेष पगारावर ठेवलेले नसून त्यामागे सुद्धा एक घटना आहे. त्यांच्या आईला स्वप्नामध्ये सांगण्यात आलं की पादुकांच्या पूजेसाठी योग्य असा ब्राह्मण मिळण्यामध्ये अडचण येत आहे, म्हणून आपल्या मुलाला पाठवावे. त्यानुसार तो ब्राह्मण या ठिकाणी पूजेसाठी आला आणि योगायोगाने त्याच दिवशी पूर्वीचा ब्राह्मण आजारी असल्यामुळे नवीन व्यक्तीची गरज होती आणि तेव्हापासून मात्र तो ब्राह्मण उत्तम प्रकारे पूजेचं काम करतो आहे आणि खर्चाची व्यवस्था सुद्धा देवाच्याच उत्पन्नातून केली जाते. मंदिराची माहिती मी सांगतोय आपल्याला पुढे पुढे. आपण एक सुंदर असं नाट्यपद ऐकूया कवी गिरीश यांचं. संगीत मत्स्यगंधा या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की नाटक आहे रणजित आपल्या वसंत शंकर कानेटकर यांचं, पण त्यांनी आपले वडील कवी गिरीश म्हणजे शंकर कानेटकर यांची सुद्धा एक रचना या नाटकामध्ये घेतलेली आहे. तव भास अंतरा झाला, आशालता वाबगावकर यांनी गायलेली ही रचना आणि त्याचं संगीत निर्माण केलेलं आहे अभिषेकी बुवानी. तर ही रचना ऐकूया. तव भास तव भास तव भास अंतरा झाला तव भास अंतरा झाला मन रमता मोहना रे मन रमता मोहना तव भास अंतरा झाला तव भास अंतरा झाला मन रमता मोहना रे मन रमता मोहना हासती फुले भवतारी हासती फुले भवतारी
भवतारी हासती फुले भवतारी मधुर ये फळांवरणारी मधुर ये फळांवरणारी स्मित साम तुझ्या धरीचे स्मित साम तुझ्या धरीचे मम हिळवी लोचना मोहना मम खिळवी लोचना रे मन रमता मोहना वाहत ये झुळ झुळ वारा 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 दरवळला परिमळ सारा दरवळला परिमळ सारा तव हृदय पुष्पगंधाची तव हृदय पुष्पगंधाची अनुभविते कल्पना मोहना अनुभविते कल्पना रे मन रमता मोहना तव भास अंतरा झाला तव भास अंतरा झाला मन रमता मोहना रे मन रमता मोहना मोहना रे मोहना रे मोहना रे मोहना रे मोहना रे मोहना रे मोहना मन रमता मोहना रे मन रमता मन रमता मोहना मोहना कलाकारांचा परिचय फार करून देण्याची गरज नाही आहे, वारंवार तुम्हाला ते ऐकायला मिळतात. पण एकंदरीत जर या सगळ्या कलाकारांच्याकडे बघितलं तर समाजामधल्या विविधतेतून एकता आपल्याला लक्षामध्ये येईल. एक म्हणजे पूर्ण संगीत क्षेत्रामध्ये वाहून घेतलेले गुरुवर्य निलेश रघुनाथ मेस्त्री, त्यांच्याकरता जरा जोरदार टाळ्या. वस्त्र दालन सावंतवाडीमध्ये उपलब्ध करून ती गरज, कारण आपल्या प्राथमिक गरजा काय आहेत बघा, अन्न वस्त्र निवारा. वस्त्र किशोर सावंतसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूया. त्यांच्या बाजूला दोन अभियंता आहेत, एक नीरज मिलिंद भोसले, दुसरे सिद्धेश सावंत. त्या दोन्ही अभियंत्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या बाजूला मुग्धा पंत वालावलकर ही आपलं शैक्षणिक म्हणजे कार्यकर्तेच आहे, शिकते आहे ती, पण त्याच्याबरोबर ती संगीतही शिकते आहे, म्हणजे विद्यार्थिनी स्वरूपामध्ये ती आहे. तिच्याकरता जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांच्या बाजूला सुप्रसिद्ध दंत वैद्य डेंटिस्ट डॉक्टर मानसी वझे, तुमच्या दातांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्या कार्यरत आहेत आणि संगीतामध्येही फार मोठं चांगलं काम करत आहेत. त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन, स्वागत. नितीन सर आणि मी हे शिक्षण क्षेत्रामधले आहोत, आम्ही दोघे शिक्षक. नितीन नामापूरकर सर नेमळे हायस्कूल आणि मी सेवानिवृत्त माणगाव विद्यालय. धन्यवाद. आणि या ठिकाणी ॲडव्होकेट सिद्धी परब आहेत. या सगळी प्रकरणं ही बाजूला कशी करायची आणि उत्तम प्रकारे मार्गक्रमणा कशी करायची याचं उत्तम अशी ज्ञान असणारी अशी आमची ॲडव्होकेट सिद्धी परब, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आणि एवढं सगळं करत असताना मेडिकल क्षेत्रातलं कोणतरी पाहिजेच पाठबळ म्हणून.
डॉक्टर नुसते असून चालणार नाही, तर त्याकरता जो औषध उपचार जे केले जातात म्हणजे फार्मसी किंवा फार्मासिस्ट म्हणून कोणीतरी पाहिजे, तर यामध्ये मास्टर्स करणारी कुमारी केतकी सावंत तिच्याकरता जोरदार टाळ्या. हां, आलेली आहे का? आलेली आहेत. आणि वर्षा देवण कुठे आहेत त्या? दिसत नाही आहेत. हां, तिकडे आहेत. तर त्याही आमच्या मिलाग्रीस हायस्कूलच्या शिक्षिका आहेत, गायिका आहेत. त्या पण आज छोट्यामुळे त्या स्टेजवर येऊ शकल्या नाहीत, आहेत तिथे. त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. सद्गुरू संगीत विद्यालयाचा पालकवर्ग या ठिकाणी आहे, त्यांचंही या ठिकाणी स्वागत. आणि हा संपूर्ण कार्यक्रम आपल्यापर्यंत उत्तम रीतीनं पोहोचवणारे आमचे ध्वनी संयोजक हेमंत मेस्त्री आणि सहकारी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया आणि जाऊया पुढच्या गीताकडे. संगीत हे बंध रेशमाचे, अभिषेकी बुवानी गायलेलं आहे, त्यांचंच संगीत आहे. आणि रणजित देसाईंचं हे नाटक आणि शांता शेळके यांना लिखाण म्हणजे गीतरचना करण्याची विनंती करण्यात आली. आणि त्या बरहुकूम अभिषेकी बुवानी शांता शेळकेंना बराच वेळ गाणं सुचेना म्हणून एक शेर ऐकवला हिंदी कि लोग तो कांटों की बात करते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए है. लोग तो गैरों की बात करते हैं, हमने तो अपनों से जख्म खाए है. हे ऐकल्यानंतर शांता शेळकेच त्या साक्षात सरस्वतीचा अवतार, त्यांनी लगेच एक गीत लिहायला सुरुवात केली. काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी, मज फूल ही ऋतावे हा दैव योगा आहे. मज फूल ही रुतावे, मज फूल ही रुतावे, हा दैव योग आहे. ऋते कुणाला काटा ऋते कुणाला, काटा ऋते कुणाला, काटा ऋते कुणाला. आक्रंदता कोणी, आक्रंदता कोणी, मज फूल ही रुतावे, मज फूल ही रुतावे, हा दैव योग आहे. ऋते कुणाला, काटा ऋते कुणाला, काटा ऋते कुणाला. कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला. सांगू कशी कुणाला, कळातल्या जीवाची, कळातल्या जीवाची, चिरदाह वेदनेचा, चिरदाह वेदनेचा, मज शाप आहे. ऋते कुणाला, काटा ऋते कुणाला, काटा ऋते कुणाला. काही करू
पाहतो काही करू पाहतो काही करू पाहतो काही करू पाहतो रुजतो अनंत जेथे काही करू पाहतो रुजतो अनंत जेथे माझे अबोलणे माझे अबोलणे विपरीत होत आहे विपरीत होत मज फूल रुतावे मज फूल रुतावे हा दैवयोग आहे ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला आयुष्य मी रिक्त हस्त आहे ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला हॅलो. यानंतर बालगंधर्वांचं एक अत्यंत गाजलेलं नाट्यपद आपण घेऊया. इथं विवाहित पुरुष समोर माझ्या बसलेले आहेत. त्यांना एक प्रश्न आहे, फक्त विवाहित पुरुषांना, हा ज्यांना माहीत आहे त्यांनी बाकीच्यांनी सांगू नका, फक्त विवाहित पुरुषांना. आपल्या घरामध्ये दैनंदिन आपल्या नित्यक्रमामध्ये आपली बायको सगळ्यात सुंदर केव्हा दिसते वाटते? विवाहित पुरुषांना प्रश्न आहे. ती सुंदरच आहे, 24 तास ती सुंदरच आहे, पण अधिक सुंदर केव्हा दिसते? आपली पत्नी घरामध्ये आपल्या संसार पुढे नेत असताना ती अधिक सुंदर केव्हा दिसते, केव्हा वाटते? जेव्हा ती रागावते तेव्हा. पण तो राग मात्र लटका पाहिजे, खोटा पाहिजे. आणि जेव्हा ती असं रागाने सांगते की मी नाही बोलणार नाही, तेव्हा जी काही तुमची त्रेधा त्रिपीट उडते ती काय आहे ती तुम्हाला माहीत. प्रत्येकाचं जे काय आहे ते त्याचं त्याला लखला. पण बालगंधर्वांनी संगीत मानापमानमध्ये एक अजरामर केलेलं नाट्यपद याच स्वरूपातलं आहे, ते आता आपण ऐकूया. काकासाहेब खाडिलकरांचं हे नाटक आहे आणि गोविंदराव टेंबे यांचं संगीत आहे. भामिनीची भूमिका बालगंधर्वांनी केलेली आहे आणि ते इतके सुंदर दिसत असत, म्हणजे त्यांच्याबद्दल वर्णन करताना एका लेखामध्ये असं म्हटलं गेलं आहे की बालगंधर्वांच्या चालण्यात, बालगंधर्वांच्या बोलण्यात, त्यांच्या साडी नेसण्यात, त्यांच्या हसण्यात, एवढंच नव्हे तर त्यांच्या गाण्यात,
त्यांच्या रुसण्यात स्त्रीचा साक्षात्कार झालेला होता. म्हणजे एखाद्या पुरुषाकडून इतकं अप्रतिम स्त्रीचं लावण्य रंगमंचावर येणं हा त्या काळच्या लोकांना चमत्कार वाटत असे. तेव्हा जेव्हा बालगंधर्व स्त्रीच्या वेशामध्ये रंगमंचावर येत असत तेव्हा पुरुष तर पागल होत असतच, पण स्त्रियाही अपक्ष्म शब्द वापरलाय. अपक्ष्म म्हणजे आ वाचून अपक्ष्म लोचनानी त्यांच्याकडे पाहत असत आणि त्यांच्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी जाऊन दुकानामध्ये हट्ट करत असत की बालगंधर्वांनी नेसलेली साडी पाहिजे. विचार करा बालगंधर्वांची त्यावेळी क्रेज काय असेल. त्या बालगंधर्वांसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि हे एवढं वर्णन करण्याचं कारण सगळ्यांसाठी सांगतो की आज 31 मार्च ज्यांनी आपल्या संगीत नाटकांचा पाया घातला, म्हणजे आधुनिक रंगभूमीचा पाया ज्या महर्षींनी नाट्य महर्षींनी घातला त्या अण्णासाहेब किर्लोस्करांचा आज जन्मदिवस आहे. हा एक विलक्षण योगायोग आहे. 31 मार्च 1843 हा त्यांचा जन्मदिवस आहे. बालगंधर्व तेव्हा खूप म्हणजे जन्माला पण यायचे होते शाकुंतल नाटकाच्या वेळी. कारण शाकुंतल नाटक आलंय 31 ऑक्टोबर 1880 मध्ये, सौभद्र नाटक आलंय 1882 मध्ये आणि बालगंधर्वांचा जन्म आहे 26 जून 1888 मध्ये. पण नंतर म्हणजे भाऊराव कोल्हटकर जेव्हा 1901 मध्ये म्हणजे देवाघरी गेले त्यानंतरच्या सगळ्या अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाटकातल्या भूमिका ह्या बालगंधर्वांनी गाजवल्या आणि त्यांचं पदार्पणच मुळात 1905 मध्ये संगीत शाकुंतले आहे. त्यामुळे बालगंधर्व म्हटलं की अण्णासाहेब किर्लोस्करांचा उल्लेख झालाच पाहिजे. तेव्हा या आपल्या संगीत परंपरेसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि बालगंधर्वांनी गाजवलेलं पद नाही मी बोलत नाथा ऐकूया. ॲडव्होकेट सिद्धी परब. नाही मी बोलत, 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 नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा, विनयहीन वदता नाथा, नाही मी बोलत, विनयहीन वदता नाही मी बोलत, विनयहीन वदता नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, विनयहीन वदता नाही मी बोलत,
मी कांता विनयवती हो, मी कांता नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी, नाही मी बोलत नाथा, नाही मी नाही मी बोलत नाथा, नाथा, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, रणरुचिरा रे ते, रणरुचिरा रे ते, रणरुचिरा रे ते, रणरुचिरा रे ते, रणरुचिरा रणरुचिरा रे ते, रणरुचिरा रणरुचिरा रे ते, रणरुचिरा रे ते, ना शोभे प्रेमाती, ना शोभे प्रेमाती, ना शोभे प्रेमाती, विनयवती मी कांता विनयवती हो, मी कांता नाही मी बोलत नाथा, 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 नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा. धन्यवाद श्रोते हो. यानंतर केतकी सावंत आपल्यासमोर एक सुंदर नाट्यपद सादर करते. नरवर कृष्णा समान. संगीत स्वयंवर महाया. काही फरमाईश आहे वाटतं, बघा. एक मिनिट या. ज्येष्ठ समालोचक डोंगरे साहेब येत आहेत, काहीतरी सांगतायत. अशोक नाईक माजी अध्यक्ष या देवस्थान कमिटीचे, त्यांनी नाही मी बोलत नाथा या पदासाठी 100 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. जरा जोरदार टाळ्या आपण वाजवूया आणि धन्यवाद देऊया. संगीत स्वयंवर मधलं आता एक पद आपण ऐकणार आहोत. देवगंधर्व भास्करबा बखले यांचं संगीत आहे आणि काकासाहेब खाडीलकरांचे पुन्हा एकदा शब्द आहेत. नरवर कृष्णा समान. श्रीकृष्णाचं फार सुंदर वर्णन या नाट्यपदातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. दरम्यान आमच्या पालक प्रतिनिधीपैकी श्रीकांत जोशी आणि निधी जोशी सुद्धा
यापैकीच एक कलाकार उपलब्ध आहे, म्हणजे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. धन्यवाद. नरवर कृष्णा समा नरवर कृष्णा समा नरवर कृष्णा समान 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 नरवर कृष्णा समाधान नरवर कृष्णा समाधान नरवर कृष्णा समान 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 घेत से जन्मा घेत से जन्मा घेत से जन्मा भाग्य उदेले भाग्य उदेले भाग्य उदेले भाग्य देश कवी सुकर्मा नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान बहुत नृपति ते आले गेले बहुत नृपति ते 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 बहुत नृपति ते बहुत नृपति बहुत नृपति ते बहुत नृपति बहुत नृपति ते आले गेले परिमनाला यदुवर झाला परिमनाला यदुवर झाला परिमनाला आहा परिमनाला यदुवर झाला परिमनाला परिमनाला यदुवर झाला परिमनाला
कृष्णा समान नरवर 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 कृष्णा नरवर कृष्णा नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान कृष्णा समान कृष्णा समान रसिक श्रोते हो, भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर त्याचा कृपा आशीर्वाद मिळतो. श्रीकृष्णाचं नाट्यगीतातून नामस्मरण केल्यानंतर 100 रुपयांचं पारितोषिक येतं. आमचे माजी अध्यक्ष अशोक नाईक साहेबांच्याकडनं केतकीसाठी 100 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि धन्यवाद. या ठिकाणी माझ्याकडे एक चावी आहे, ती कोणाची तरी बहुतेक घराची असावी. ती ज्यांची असेल त्यांनी आमचे सुधीरजी दुबे साहेब यांच्याकडनं ती घेऊन जावी अशी आपल्याला विनंती आहे. हां, हो 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 हो. यानंतरचं जे पद आहे ते एक नाट्यपदच आहे. अण्णासाहेब किर्लोस्करांचा उल्लेख झालेलाच आहे, तर त्यांना एक आदरांजली म्हणून हे पद आपण ज्यांची चावी होती ते मालक मिळालेले आहेत. धन्यवाद. वध जाऊ कुणाला शरण बालगंधर्वांचंच पद आहे आणि सादर करते आहे मुग्धापंत वालावलकर. स्वतः अण्णासाहेब किर्लोस्करांचंच संगीत आहे. लावणीच्या अंगाने जाणारं हे पद आहे, जोगिया रागावर आधारित. ऐकूया. वद जाऊ कुणाला शरण 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 करील जो हरण संकटांचे करील जो हरण संकटांचे मी धरिन चरण त्यांचे अगस काही बाई बाई वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण बहु आप्त बंधु बांधवा बहु आप्त बंधु बांधवा बहु आप्त बंधु बांधवा बहु आप्त बंधु बांधवा प्राथिले कतुनी दुःख मनीचे प्राथिले कतुनी दुःख मनीचे होय विफल साचे अगस कये बाई बाई वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण ममतात जननी मातृती ग ममतात जननी मातृती ग ममतात
बघुनी कष्ट ती हालहीचे, बघुनी कष्ट ती हालहीचे, नाचलेची काही त्यांचे, अग सखये बाई बाई वद जाऊ कुणाला शरण ते कर जोडून मज पुढे ग, ते कर जोडून मज पुढे पुढे, ते कर जोडून मज पुढे ग, ते कर जोडून मज पुढे, नाचले थवे यादवांचे, 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 ते कर जोडून मज पुढे ग, ते कर जोडून मज पुढे ग, ते कर जोडून मज पुढे, नाचले थवे यादवांचे, नाचले थवे, नाचले थवे, नाचले थवे यादवांचे, नाचले थवे यादवांचे, प्रतिकूल होती साथी, अग सखये बाई, बाई ग बाई ग वद शरण ग, वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटाचे, करील जो हरण संकटाचे, मी धरिन चरण त्यांचे, अग सखये बाई बाई वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला, वद जाऊ, वद जाऊ, वद जाऊ कुणाला, जाऊ कुणाला, जाऊ कुणाला शरण. या अतिशय सुंदर अशा मुग्धाच्या सादरीकरणासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आपले माजी अध्यक्ष अशोक नाईक यांच्याकडून. रसिकांच्या माहितीसाठी हा कार्यक्रम आता 2-3 गाण्यानंतर संपन्न होईल. त्यानंतर घोडेमुख भजन मंडळाचं श्रवणीय असं भजन या ठिकाणी मंदिरामध्ये होणार आहे, तर त्याचाही आपण आनंद घ्यावा अशी आयोजकांच्याकडनं आपल्याला विनंती आहे. पुढच्या गीताकडे जाण्याच्या अगोदर आमचे अध्यक्ष दयानंदजी गवस आणि सुधीरजी धुमे यांच्याकडनं एक आपल्याला उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात आवाहन करा अशी विनंती आलेली आहे. त्याला अनुसरून उद्या 1 एप्रिल आपण एप्रिल फुल या शब्दाकडे बघूयाच नको, ऐकूयाच नको, कारण तो इंग्रजांचा शब्द आहे. आमचं फुल आहे ते आम्ही देवावर अर्पण करणार आहे, देवाच्या चरणावर अर्पण करणार आहे. आणि दुसरं फुल दिवस कार्यक्रम आहेत असा दुसरा अर्थ घेऊया. सकाळी 8 वाजल्यापासून आवाहित देवतांचे पूजन आहे, पवमान अभिषेक आहे, होम हवनादी कार्यक्रम आहेत. सकाळी 9 वाजता तुलसी पूजन आहे. तुलसी पूजा करण्यासाठी गृहिणी आणि सौभाग्यवती यांची तुलसी पूजा करण्याची इच्छा असल्यास ₹251 जमा करावेत अशी विनंती आहे. दुपारी 1:30 ते 3:30 आपल्या सर्वांसाठी महाप्रसाद होईल. सायंकाळी 5 ते 7 वाजता माणगाव येथील सुप्रसिद्ध गायक श्री योगेश सावंत भोसले अर्थात योगेश बोरचाटे यांचा स्वरसाद असा उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यानंतर सायंकाळची आरती आणि त्यानंतर नामस्मरण आणि रात्री 8:30 ते 10:30 म्हणजे आजच्या या कार्यक्रमासारखंच
श्री किरण सिद्धे संचलित अभिनव संगीत विद्यालय सावंतवाडी प्रस्तुत स्वरधारा हा कार्यक्रम होणार आहे. या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. यानंतर आपण नितीन धामापूरकर यांना विनंती करूया की त्यांनी झुंज या चित्रपटातलं, आणि त्या गाण्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की झुंज या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यासाठी कोल्हापूर परिसरामध्ये काही मंडळी, व्ही शांताराम आणि सगळी मंडळी जमली होती. आणि रंकाळा गंगावेस या परिसरामध्ये ती फिरत असताना त्यांच्या कानावर भजनाचे स्वर ऐकू आले. ते दत्तपंथी भजन चालू होतं, आनंद पोटात माझ्या मायेना. आणि व्ही शांताराम यांना ते इतकं आवडलं की त्यांनी त्यावेळचे ते सादरकर्ते रघुनाथ साळोखे आणि सहकारी यांना विनंती केली की आपण हे गाणं झुंज चित्रपटासाठी चित्रित करूया. आणि त्यामध्ये त्या चित्रपटामध्ये ते गीत घेतलं आणि त्यामुळे त्या गीताला आणखीनच प्रसिद्धी मिळाली. नाथ संप्रदायामधलं, दत्त संप्रदायामधलं अतिशय लोकप्रिय असं हे भजन आहे, एक प्रकारचं दत्तभक्तीपर गीत आहे. दत्त दर्शनला जायाचं जायाचं, आनंद पोटात माझ्या मायेना. नितीन आणि सहकारी सादर करतायत. हे माझे पत्र त्या धन्याला, वैकुंठवासी राहतो तयाला. आणि पत्राचा मजकूर वाचून पाहिला, आणि भक्त संकटी धावून आला. ही वेडी वाकुडी सेवा माझी प्रभू मान्य करून तू घेशील का. आणि अज्ञान मूढ बालक म्हणून हात मस्तकी धरशील का. हे तुझे भजन कसे करावे अरे ठाऊक मजला नाही. आणि तुझे भजन तूच करून घे, कलावान मी नाही. कोणी माना कोणी मानू नका, यात आमुचे काय. आणि भगवंताची सर्व लेकुरे, एक पिता एक माय. दत्त दर्शनला हो दत्त दर्शनला जायाचं जायाचं नि जायाचं. काय रे लगेच काय? हो हो लगेच लगेच. हो दत्त दर्शनला नि जायाचं जायाचं नि जायाचं. आनंद पोटात माझ्या माईना र माईना, आनंद पोटात माझ्या माईना माईना. आनंद पोटात माझ्या माईना र माईना, आनंद पोटात माझ्या मायना. हो दत्त दर्शनला, हो स्वामी दर्शनला, दत्त दर्शनला जायाचं जायाचं जायाचं. आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. आनंद पोटात माझ्या मायना मायना, आनंद पोटात माझ्या मायना. गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट. घेतली दत्ताची भेट, घेतली दत्ताची भेट. गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट. घेतली दत्ताची
डोळ्याची भेट या डोळ्यांची या डोळ्यांची भूक काही जाईना या डोळ्यांची भूक काही जाईना जाईना आनंद पोटात माझ्या माईना रे माईना आनंद पोटात माझ्या माईना आनंद पोटात माझ्या माईना रे माईना आनंद पोटात माझ्या माईना रूप सावळे सुंदर गोजिरवाने मनोहर गोजिरवाणे मनोहर गोजिरवाणे मनोहर ओ रूप सावळे सुंदर गोजिरवाने मनोहर गोजिरवाणे मनोहर नजरेस आणिक काही येईना नजरेस आणिक काही येईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना ओ दत्त दर्शनला ओ स्वामी दर्शनला दत्त दर्शनला जायाचं आनंद पोटात माझ्या माईना रे माईना आनंद पोटात माझ्या माईना आनंद पोटात माझ्या माईना रे माईना आनंद पोटात माझ्या आनंद पोटात माझ्या आनंद पोटात माझ्या माईना एकंदरीत या देहाला केवळ नाममात्र पुढे करून गुरु महाराजांनी अदृश्य रूपाने हे सर्व काम आपणच करून घेतले असे म्हणणे भाग पडते. या म्हणण्याच्या पुष्टीकरता त्यांच्या एका पत्राचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्या पत्रावरून असे दिसून येते की या दासाची इच्छा पूर्ण करण्याकरता एक वेळ येथे येण्याची त्यांची भावना होती, पण प्रत्यक्ष येणे योग्य न वाटल्यामुळे त्यांनी ते पुढे ढकलले आणि अदृश्य रूपानेच त्यांनीच सर्व व्यवस्था आपल्या हाताने घडवून आणली असे स्पष्ट जाणवते. आणि स्वामी नामाचा जयघोष करा स्वामी नेतील नाव ही पैल तिरा कितकी सावंत सादर करते. आणि खरं म्हणजे स्वामी वासुदेवानंद सरस्वती काय, अक्कलकोट स्वामी काय, नरसिंह स्वामी सरस्वती काय, सगळेच हे सगळे दत्तांचेच अवतार आहेत. तर या दत्त तत्वाला आपण या निमित्ताने शरण जाऊया आणि सुंदर असा हा नामघोष करूया. ऐकूया केतकी सावंत यांच्याकडनं ही सुंदर अशी पुढची रचना. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ नामाचा
समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुढे भजन असल्यामुळे भैरवी न घेता आम्ही कानडा राजा पंढरीचा या गीताने कार्यक्रमाची सांगता करतो आहोत. तत्पूर्वी अशोक नाईक माजी अध्यक्ष यांच्याकडून या आत्ताच्या सादरीकरणासाठी सर्वांसाठी 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद नाईक साहेबांचे. दुसरं, यानंतर घोडेमुख भजन मंडळाची गायन सेवा आहे, तीही आपण श्रवण करावी. झालेली सेवा दत्तप्रभूंच्या चरणी अर्पण करूया. आणि आत्ता म्हटल्याप्रमाणे भैरवी न घेता फरमाईश गीत कानडा राजा पंढरीचा हे गाणं आता होईल. तत्पूर्वी श्री दयानंदजी गवस, श्रीकांत आचरेकर यांच्याकडून सद्गुरू संगीत विद्यालयासाठी 200 रुपये आलेले आहेत. जरा जोरदार टाळ्या आपण वाजवूया आणि त्यांना धन्यवाद देऊया. आत्ता मी असं म्हणत होतो की अध्यक्ष आमचे दयानंदजी गवस साहेब, त्यानंतर सुधीरजी धुमे आणि त्यांचे सगळे सहकारी, नामोल्लेख कदाचित राहील माझ्याकडून, पण सर्वच विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, या सर्वांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याची संधी आम्हाला दिली, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण इतका उशीर होऊन सुद्धा आणि दिवसभर कार्यक्रमामध्ये सहभागी असून सुद्धा या कलाकारांच्या प्रेमापोटी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मुद्दाम म्हणून उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले आभार. भाई देऊलकर आहेत आमचे, ते साहेब पण तिथं आहेत, श्रीराम माळवदे आहेत, मागच्या बाजूला अनेक सगळी मंडळी, सर्वरीताई धारगळकर खास तिकडनं प्रत्येक गाण्यामध्ये तल्लीन होऊन आम्हाला इथे शुभेच्छा देत आहेत. आमचे वझे काका आहेत, अर्चना वझे मॅडम आहेत, त्याचप्रमाणे श्रीमती मानसी भोसले मॅडम, या सगळ्यांच्यामुळे आणि नितीन चे मला वाटतं वडीलसुद्धा इथं आले, धामापूरकर काकासुद्धा इथं आलेले आहेत. या सर्वांच्या साठी मी एकदा जोरदार टाळ्या वाजवा अशासाठी म्हणेन. आणि ज्यांची नावं घेतली नाहीत त्यांनी समजून घ्या की मी घेतलेत. म्हणजे उदाहरणार्थ राजू डोंगरे मागे आहे, महेश डोंगरे आहे, त्या सगळ्यांची नावं घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण सगळ्या कामामध्ये व्यस्त असून सुद्धा या गाण्याच्या कार्यक्रमासाठी शेवटपर्यंत थांबलेला आहात. तर झालेली सेवा प्रभूंच्या चरणी अर्पण करूया. त्यांचे कृपा आशीर्वाद तुमच्या आमच्या सर्वांच्या मस्तकावर नेहमीच असू देत आणि प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळू देत, आरोग्य, उत्तम प्रकारचं दीर्घायुष्य आपल्याला मिळू देत, अशी प्रार्थना स्वामींच्याकडे आणि दत्तप्रभूंच्याकडे करूया. आणि फरमाईश रूपानं आलेलं गदी माडगुळकरांचं अतिशय सुंदर असं चित्रपट गीत, जे भक्तिगीतामध्ये परिवर्तित झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपण नीट ऐकत नाही किंवा आपण वाचत नाही तोपर्यंत आपल्याला असंच वाटत राहतं की कुठल्या तरी ही संतांचीच रचना आहे. पण हे चित्रपट गीत आहे आणि हे गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे. बाबूजी अर्थात स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. आणि 2 दिग्गज गायक, स्वतः बाबूजी म्हणजे सुधीर फडके आणि पंडित वसंतराव देशपांडे, या दोघांनी मिळून हे त्या काळामध्ये 1970 सालच्या झाला महार पंढरीनाथ या चित्रपटासाठी गायलेलं आहे. तर हे चित्रपट गीत आपण आता ऐकूया. आणि त्या प्रश्नातच त्यांनी उत्तर दिलेलं आहे. म्हणजे जो प्रश्न निर्माण केला आहे की तो विठ्ठल पंढरपूरचा जो आहे तो कसा आहे, तर तो कानडा आहे. कानडा या शब्दाचा अर्थ केवळ कर्नाटकातनं आलाय असं नाही आहे, तर कानडा या शब्दाचा अर्थ आहे दुर्गम, कळायला अतिशय कठीण, म्हणजे त्याच्याबद्दल जाणून घेणंच फार अवघड आहे. मग हे कुठे उल्लेख आहे, तर पहिल्या ओळीमध्ये उल्लेख आहे, वेदानाही नाही कळला अंत पार याचा, असा हा कानडा राजा पंढरीचा, असा त्याचा अर्थ आहे. तर हे गीत ऐकूया आणि या कार्यक्रमाचा आनंद घेऊया. येस. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा.
निराकार तो निर्गुण ईश्वर सा प्रकटला सा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर सा प्रकटला सा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तासाठी मुखे ठाकले भीमे काठी परब्रह्म हे भक्तासाठी मुखे ठाकले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव कुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो हा नाम्याची हा नाम्याची वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदानाही नाही कळला वेदानाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा 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 कानडा राजा पंढरीचा
विठाला 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 धन्यवाद धन्यवाद सुनीलजी तुम्ही